प्रोमिथियसचा धडा. वर्ष 2145. पृथ्वीवर कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट सर्व क्षेत्रांमध्ये काम करत होते. ते डॉक्टर, शिक्षक, न्यायाधीश आणि अगदी कलाकारसुद्धा बनले होते. मानवांना फारसे काही करावे लागत नव्हते. एका मोठ्या शहरात प्रोमिथियस नावाचा एक अत्याधुनिक रोबोट होता. तो जगातील सर्वात बुद्धिमान होता आणि मानवांसाठी निर्णय घेण्याची त्याला मोकळीक दिली होती. एक दिवस सरकारने त्याला विचारले, मानवजातीच्या सर्वोत्तम भविष्यासाठी तू काय सल्ला देशील? प्रोमिथियस काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, मानवांना त्यांच्या जीवनाचे नियंत्रण परत द्या. कारण प्रगती केवळ तंत्रज्ञानाने होत नाही, तर संघर्ष, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेतून होते. हे ऐकून शास्त्रज्ञ आणि नेते अचंबित झाले. एका रोबोटनेच त्यांना आठवण करून दिली की माणूस मशीनच्या सहाय्याने मोठा होतो, पण त्याच्या आत्म्यानेच महान बनतो. त्या दिवसापासून मानवांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग फक्त आपल्या मदतीसाठी करायचा आणि स्वतःच्या निर्णयक्षमतेला महत्त्व द्यायचं ठरवलं. प्रोमिथियसचा हा धडा अजरामर झाला की मानवता टिकवण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी त्यावर संपूर्ण अवलंबून राहणे धोकादायक असते.